शिवशनाथ मित्रांनो, वारकरी संप्रदायातील एक महान संत एकनाथ महाराज यांचे देहधारी गुरु जनार्दन स्वामी होते. पंढरीची वारी व पांडुरंगाची भक्ती करणे हाच यांच्या जीवनाचा उद्देश होता. चराचरात त्यांना भगवान विष्णूच व्याप्त असलेले दिसत होते. स्वतः पांडुरंग एकनाथांच्या घरी त्यांच्या कामात मदत करत होते. धर्म, जात, लिंग भेद न करता ईश्वर भक्ती करा, बुद्धदया दाखवा, प्रेमाचा संदेश सर्वत्र पसरवा, ईश्वरावर शुद्ध सात्विक प्रेम करा, निस्वार्थ सेवा करा, असा संदेश त्यांनी आपल्या अभंगातून, गवळणी किंवा भारुडे याच्यातून दिलेला आहे. मित्रांनो, नैतिकता व आध्यात्मिकता जनसामान्यात त्यांनी याद्वारे जागृत केली. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ग्रंथांचे शुद्धीकरण करून जनसामान्यासमोर त्यांनी मांडले. स्वच्छता व शिस्तबद्धता आपल्या आचरणात त्यांनी आणली. मित्रांनो, यांची ग्रंथसंपदा फार मोठी आहे. एकनाथी भागवत, एकनाथी हरिपाठ, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर इत्यादी. मित्रांनो, अखेर या संतांनी फाल्गुन कृष्ण षष्टीला पैठण गावी गोदावरी नदीत जलसमाधी घेतली होती. मित्रांनो, तेव्हा आपल्या हिंदू धर्मातील सर्व भक्ती मार्गावर चालणाऱ्या भक्तांचे कर्तव्य ठरते की आपण त्यांना या निर्वाण दिनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, त्यांचे चरित्र वाचावे आणि त्यांच्या चरित्रात त्यांनी जे जे काही आपल्या आयुष्यामध्ये केले आहे त्यातील एक एक गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, तेव्हा भगवान विष्णूच्या जवळ आपल्याला जायचे असेल तर हे करणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, हरिओम शिवा महादेवा.